डजचा वापर केव्हा करायचा आहे? वेनेवर वी आर ही टॉकिंग अबाउट द ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन, तर त्यावेळेस डजचा वापर करायचा. मी तुम्हाला असं सांगितलं सुद्धा होतं. आता लक्षात ठेवायचं की सिंपल प्रेझेंट टेन्स हा एक असा टेन्स आहे की ज्या टेन्सद्वारे आपण काय करतोय, मॅक्सिमम आपण बोलत असतो. वी आर टॉकिंग द मोर टाइम ऑफ द इन सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण जास्त वेळ जास्तीत जास्त बोलत असतो. आणि काय सांगत असतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये? ज्या काही आपल्या डेली रुटीन ऍक्टिव्हिटी होतात ना, तर त्या आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगत असतो. काय डेली रुटीन मध्ये जेवढ्या काही ऍक्शन आपल्याकडून घडतात तर ते आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगत असतो. आणि त्यामध्ये स्ट्रक्चर काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला? सब्जेक्ट प्लस व्हीएम प्लस ऑब्जेक्ट. पॉझिटिव्ह मध्ये आपण स्ट्रक्चर घेतलं तर सब्जेक्ट प्लस व्हीएम प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणल्यानंतर सब्जेक्ट कोणते घेतो आपण? आय असेल, यू असेल, वी असेल, दे असेल, किंवा एखादा प्लुरल नाउन असेल, किंवा ही असेल, शी असेल, इट असेल, तर हे सब्जेक्ट म्हणून आपण वापरतोय. काय म्हणून वापरतोय? सब्जेक्ट म्हणून वापरतोय, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण V1 चा वापर करतोय. कशाचा वापर करतोय? V1 चा वापर करतोय. आणि V1 आपण कशासाठी वापरत असतो? फॉर द टेलिंग, म्हणजे बेस्ट फॉर्म नाही तर प्रेझेंट फॉर्म आपण तो वापरत असतो. आता बेस्ट फॉर्म काय असतो मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. आता प्रेझेंट फॉर्म म्हणजेच काय? V1. ठीक आहे, क्रियापदाचा पहिला फॉर्म आपल्याला वापरायचा असतो आणि त्याद्वारे आपण सेंटेन्सेस बनवत असतो. ठीक आहे, तर आपण आतापर्यंत बघितले सुद्धा होते सेंटेन्स. जसं की आता तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जेवढ्या काही ऍक्टिव्हिटी करता तर त्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही घेऊ शकता. यू कॅन टेक दॅट इन द सिंपल प्रेझेंट टेन्स विच एव्हर ऍक्टिव्हिटी वी आर डुईंग द डेली बेसिस. म्हणजे डेली बेसिस वरती तुम्ही जेवढ्या ऍक्टिव्हिटी करता त्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घेऊ शकता. पुन्हा मी सांगतोय तुम्हाला एकदा ऐका की डेली बेसिस मध्ये ज्या ऍक्टिव्हिटी आपण करतो त्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण घेत असतो. पण आता आपल्याला डिस्कस करायचं की पॅसिव्ह मध्ये सुद्धा आपण सेंटेन्स बनवले होते पॉझिटिव्ह मध्ये. आता निगेटिव्ह मध्ये सुद्धा आपण बनवले होते. आता आपण जाऊया थोडस येस नो टाईप वरती. येस नो टाईप वरती आपण 2 सेंटेन्स घेतले होते. बट अगेन विल टेक द सम सेंटेन्सेस इन येस नो टाईप. आता येस नो टाईपचा वापर कशासाठी केला जातो? तर जसं की तुम्हाला कोणी प्रश्न करतंय. काय प्रश्न करताय? तुम्ही सकाळी लवकर उठता का? असा जर प्रश्न केला तर तुम्ही आन्सर काय देता? होय, मी सकाळी लवकर उठतो. तुम्हाला असाही प्रश्न कोणी करताय, तुम्ही तुमचे दात घासता का? मग आन्सर तुम्ही काय देता? यस. ओके, म्हणजे हो किंवा नाही मध्ये आपण आन्सर देत असतो. म्हणजे यस किंवा नो मध्ये आपण आन्सर देत असतो. मग यस नो टाईपचा वापर आपण कशासाठी करतोय? काहीतरी कन्फर्म करून घेण्यासाठी. समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काही कन्फर्म करून घ्यायचं असेल तर त्यावेळेस आपण यस नो टाईपचा वापर करतो. आणि यस नो टाईप मध्ये आपण स्ट्रक्चर काय वापरतोय? सब्जेक्ट प्लस व्हीएम प्लस ऑब्जेक्ट, सॉरी, डू डज प्लस सब्जेक्ट प्लस व्हीएम प्लस ऑब्जेक्ट आणि लास्टला क्वेश्चन मार्क देत असतो. आता डूचा केव्हा वापर करायचा आणि डजचा केव्हा करायचा मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं. अगेन आय टेल टू दॅट. आय शेअर द यस स्क्रीन. आपण स्क्रीन शेअर करूया आणि पुन्हा बघूया की आपण येस नो टाईपचा वापर कसा करतोय आणि त्यासाठी आपण स्ट्रक्चर काय घेतोय. तर स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलंच होतं. बट अगेन आय टेल दॅट द सम सेंटेन्सेस ऍक्टिव्ह विथ द पॅसिव्ह. ओके, ऍक्टिव्ह मध्ये त्याचबरोबर पॅसिव्ह मध्ये तुम्हाला काही सेंटेन्स मी सांगतोय आणि थोडं लक्षपूर्वक लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला हा भाग खूप महत्वाचा आहे. पॅसिव्ह म्हटलं की इट्स नेसेसरी टू दॅट अँड इट्स इम्पॉर्टंट टू दॅट. पॅसिव्ह इट्स इम्पॉर्टंट टू यू दॅट. पॅसिव्ह हे खूप महत्वाचे असतात. आता पॅसिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे तर मी तुम्हाला सांगतोय, तर ऍक्टिव्ह कसे बनवायचे ते सुद्धा सांगतोय. आता स्ट्रक्चर काय सांगितलं होतं मी तुम्हाला? डू डज प्लस सब्जेक्ट प्लस व्हीएम प्लस ऑब्जेक्ट. लास्ट लेक्चरला सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं की स्ट्रक्चर जे आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे तर ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण स्ट्रक्चर वापरतो येस नो टाईप मध्ये. डू डज प्लस सब्जेक्ट प्लस व्हीएम प्लस ऑब्जेक्ट. आता डू डज प्लस सब्जेक्ट प्लस व्हीएम प्लस ऑब्जेक्ट म्हटल्यानंतर काय होतंय? डू डज, डू आणि डज आपण दोन्हीचा वापर करत नाहीये. डूचा वापर केव्हा करतो आपण? वेनेवर वी आर मेकिंग द सेंटेन्स विथ द आय, यू, वी, दे अँड प्लुरल नाउन. यांच्याबद्दल जर आपण सेंटेन्स बनवत असेल तर त्यावेळेस आपण कशाचा वापर करतोय? डूचा वापर करतोय. आणि डजचा वापर आपण केव्हा करतोय? वेनेवर वी आर टॉकिंग अबाउट. जसं की आपण बोलतोय ही, शी, इट आणि सिंग्युलर नामाबद्दल. कोणाबद्दल? ही, शी, इट आणि सिंग्युलर नामाबद्दल बोलत असेल तर त्यावेळेस आपण कशाचा वापर करतोय? डजचा वापर करत असतो. आणि तो वापरायचा कसा तर आपण तो बघितला सुद्धा होता. पण आणखी आपण काही सेंटेन्स घेऊया जेणेकरून नो एनी ऑन द गेट दे आर द क्वेरी, म्हणजे तुम्हाला काही क्वेरी. ओके, now look at what is structure in simple present tense. स्ट्रक्चर मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं. स्ट्रक्चर आवर देर इज द डू ऑब्लिक डज. ओके, इट्स ऑन द स्ट्रक्चर. ऍक्टिव्ह मध्ये आपण घेतोय पहिले डू डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस
आता लास्टला काय घेतो आपण, ओ घेतो. ओ म्हणजे काय असतो, ऑब्जेक्ट असतो. आणि लास्टला आपण काय घेतो, क्वेश्चन मार्क सुद्धा घेत असतो. काय घेत असतो, क्वेश्चन मार्क सुद्धा घेतो. इट स्ट्रक्चर इन ऍक्टिव्ह आहे. जेव्हा तुम्ही सेंटेन्स बनवता ना, तर त्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चरचा वापर करायचा आहे. ठीक आहे. तर या स्ट्रक्चरचा आपण वापर केला तर तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. कसे, पॉझिटिव्ह मध्ये, सॉरी येस नो टाईप मध्ये. येस नो टाईप मध्ये म्हणजे कसं, जसं की तुम्हाला कोणाला विचारायचं झालं, तुम्ही अभ्यास करता का, तुम्ही तुमच्या मित्रांना भेटता का, तुम्ही चर्चा करता का, जे काय करता की नाही करता ते विचारायचं झालं तर आपण सिंपल प्रेझेंटेजचा वापर करत असतो. कशाचा वापर करतोय, सिंपल प्रेझेंटेजचा. आणि ते येस नो टाईप मी तुम्हाला स्ट्रक्चर घेतलं इथं ऍक्टिव्ह मध्ये आहे. कशामध्ये आहे, ऍक्टिव्ह मध्ये. आता आपण वेगवेगळे सेंटेन्स बनवू शकतो. लॉट ऑफ सेंटेन्स यू कॅन मेक देयर इज इन सिंपल प्रेझेंटेज. हाऊ कॅन यू मेक द अदर सेंटेन्सेस, यू कॅन सी. We'll make the some sentence here. First sentence we'll make here. आता डज न मी बनवतोय. डज आपण कोणासाठी वापरतो, ही, शीट आणि सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन म्हणजेच काय, एकवचनी नाम. सिंग्युलर नाउन म्हणजेच काय, एकवचनी नाम. एवढं लक्षात ठेवायचं. डज सर वापरतो. earn money for his future. Okay, does he earn money for his future? Like this you can take, there is for his future. Now look at, we made here the sentence it is. आता हा आपण सेंटेन्स बनवलाय, लास्टला आपण क्वेश्चन मार्क देतोय. ठीक आहे, क्वेश्चन मार्क नेसेसरी असतो whenever you are writing the sentences. Okay, whenever you are writing the sentence, at that time the question mark important to that. Okay, ज्यावेळेस तुम्ही लिहिताय त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन मार्क महत्वाचा असतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर you can see there is the next one. It's one the question yes no type. Yes no type मध्ये क्वेश्चन आहे. आता आपल्याला जर काय करायचं याचा आन्सर द्यायचा असेल, यू कॅन गिव्ह द अदर आन्सर विथ द यस ॲज वेल ॲज नो. आपण यस मध्ये सुद्धा आन्सर देऊ शकतो आणि नो मध्ये सुद्धा आन्सर देऊ शकतो. ठीक आहे. आता यस मध्ये किंवा नो मध्ये इट्स डिपेंड ऑन यू, विच इज आन्सर यू वॉन्ट टू गिव्ह देयर इज. ओके, कोणता आन्सर द्यायचं तुमच्यावर डिपेंड करतं, यस द्यायचंय की नो द्यायचंय. आता जर यस असेल तर यस, नो असेल तर नो. आता क्वेश्चन काय, डज ही अर्न मनी फॉर हिज फ्युचर. याचा मिनिंग काय होतो, तो त्याच्या फ्युचरसाठी पैसे, तो त्याच्या फ्युचरसाठी पैसे कमवतो का. काय क्वेश्चन आहे, कमवतो का, तो त्याच्या भविष्यासाठी पैसे कमवतो का. मग आपण आन्सर काय देतो, यस ही अर्न्स मनी फॉर हिज फ्युचर. काय आन्सर देतोय, यस ही अर्न्स मनी फॉर हिज फ्युचर. या प्रकारे आपण आन्सर देतोय. ठीक आहे, लक्षात ठेवायचं की यस मध्ये आन्सर दिलं तर. आता नो मध्ये आपण जर दिलं तर आन्सर, तर काय होईल मिनिंग, नो. काय होईल, आता इथं आपण आन्सर देऊया. इथं यस मध्ये देऊया पहिले, यस. आता एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह आन्सर देतोय, लक्ष द्या. ओके, ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह आन्सर देतोय त्यावेळेस आपण काय करतोय, सफिक्स यस लावतोय. यस ही अर्न मनी फॉर हिज फ्युचर. ओके, आता you can see here the if you want to make the sentence in the passive voice. आता हा ऍक्टिव्ह मध्ये आपण आन्सर दिलाय. कशामध्ये दिलाय, ऍक्टिव्ह मध्ये आन्सर दिलाय. काय आन्सर दिलाय, यस ही अर्न्स मनी फॉर हिज फ्युचर. क्वेश्चन काय होता, डज ही अर्न मनी फॉर हिज फ्युचर, असा क्वेश्चन होता. काय क्वेश्चन होता, डज ही अर्न मनी फॉर हिज फ्युचर. आणि आपण आन्सर दिलाय यस. काय, यस ही अर्न्स मनी फॉर हिज फ्युचर. आता निगेटिव्ह मध्ये आन्सर द्यायचं झालं तर आपण काय आन्सर देणार, नो ही डज नॉट अर्न मनी फॉर हिज फ्युचर. या प्रकारे आपण आन्सर देऊ शकतो. यू कॅन गिव्ह द निगेटिव्ह आन्सर इफ यू वॉन्ट टू गिव्ह देयर इज. जर तुम्हाला विचारत असेल कोणाला तर निगेटिव्ह सांगायचं असेल निगेटिव्ह सांगा, पॉझिटिव्ह सांगायचं असेल तर पॉझिटिव्ह सांगा. इट डिपेंड ऑन यू व्हॉट डू यू वॉन्ट टू गिव्ह द आन्सर. म्हणजे तुम्हाला काय आन्सर द्यायचं ते तुमच्यावर डिपेंड करतंय. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं फक्त की काय आन्सर द्यायचं, आणि जर तुमच्या लक्षात असेल तर देन यू कॅन गिव्ह द प्रॉपर आन्सर. ओके, देन नेक्स्ट यू कॅन सी. आता हे जर निगेटिव्ह तुम्हाला आन्सर देत झालं तर आन्सर कसं देत असाल तुम्ही, नो. आपण काय घेणार इथे, नो घेणार, कॉमा देणार. ठीक आहे, नो. एकच आन्सर द्यायचंय. पण कोणी तुम्हाला प्रश्न करत असेल, जसं की तुम्हाला क्वेश्चन केला, डू यू ब्रश युअर टीथ, तुम्ही आन्सर काय असाल, येस आय ब्रश माय टीथ. ओके, तर एकच आन्सर देणार ना तुम्ही, नाही म्हणणार का पुन्हा, नाही. वी कांट से देयर इज नो. वी आर सेइंग ओनली द सिंगुलर आन्सर देयर इज विथ द यस और
नो. यस मध्ये किंवा नो मध्ये आपण आन्सर देणार आहोत. नॉट देअर इज द बोथ आर आन्सर वी आर गिविंग. दोन्ही आन्सर आपण देत नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी दोन्ही आन्सर इथे लिहितोय, टाइप करतोय. ठीक आहे. बघा आता आपण आन्सर देणार नो ही डज नॉट. आता काही डज नॉट काय नाही इथे, नो ही डज नॉट earn money for his future. आपण आन्सर दिलाय विथ द यस ऍज वेल एज नो. दोन्ही आन्सर आपण दिले, यस मध्ये सुद्धा दिला आणि नो मध्ये सुद्धा दिलाय. आणि यस नो टाइप मी तुम्हाला सांगितलंय की काहीतरी कन्फर्म करून घेण्यासाठी आपण वापरत असतो. वेन एव्हर यू वॉन्ट टू द कन्फर्म समथिंग, म्हणजे आपण कन्फर्म करू शकतो यस किंवा नो मध्ये. ठीक आहे. आणखी आपण एक क्वेश्चन घेऊया. जो आपण घेतला आतापर्यंत क्वेश्चन, तो डज ना घेतलाय. आता डू ना आपण एक प्रश्न घेऊया आणि त्यानंतर आपण पॅसिव्ह कडे जाऊया. बघा आता डू ना आपण कोणाला प्रश्न करू शकतो, यू असेल, दे असेल किंवा एखादा प्लुरल नाउन असेल. प्लुरल नाउन म्हणजे कसं, बॉयचं काय होतं, बॉईज होतं. काय होतं, बॉयचं बॉईज होतं. लक्षात ठेवायचंय, बॉयचं बॉईज होतं. त्याचबरोबर गर्लचं गर्ल्स होतं, पर्सनचं पीपल होतं, माउथचं माईस होतं, लिव्हचं लिव्ज होतं. ठीक आहे. लाईक दिस यू कॅन टेक देर इज. ओके. म्हणजे या प्रकारे आपण प्लुरल करत असतो. आणि जर प्लुरल असेल त्याच्यासोबत सुद्धा आपण डूचाच वापर करत असतो. काय, प्लुरल असेल तरी सुद्धा आपण डूचाच वापर करतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सिंग्युलर असेल तर त्यावेळेस आपण डचचा वापर करतोय. सिंग्युलर म्हणल्यावर कसं, जसं की राम आहे, श्याम आहे. ओके. किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेताय किंवा एखाद्या वस्तूचं घेताय किंवा एखाद्या ठिकाणाचं घेताय, पण कसं असेल, सिंग्युलर असेल म्हणजे एक वचनीच असेल. तर जसं की आता बॉय आहे, बॉय वापरलं फक्त मी, काय वापरलं, बॉय, तर तो सिंग्युलर झाला. पण बॉईज घेतला तर काय झाला, प्लुरल झाला. यस लागला म्हणून काय होतं, प्लुरल होतोय. जसं की चाइल्ड घेतला, चाइल्ड काय झाला, सिंग्युलर झाला. आणि चाइल्डच आपण काय करतो, चिल्ड्रन करतोय. काय करतोय, चिल्ड्रन, प्लुरल होतोय. लक्षात ठेवा, चाइल्डचा काय होतो, चिल्ड्रन होतोय. आता इथं आपण क्वेश्चन घेणार एक. डू, आता सेकंड नंबर क्वेश्चन आहे. विल टेक द नंबर ऑफ द सेकंड. Do they help to their friends? You can see we took here the sentence, and what did take here sentence? Do they help to their friends? It's sentence we made that. Okay. Do they help to their friends? याचा मीनिंग काय होतो, ते त्यांच्या मित्रांना मदत करतात का. ठीक आहे. ते त्यांच्या मित्रांना मदत करतात का. मग आपण आन्सर काय देतो, यस दे हेल्प टू देअर फ्रेंड्स. ओके. यस दे हेल्प देअर फ्रेंड्स. लाईक दिस यू कॅन टेक देअर इज. आन्सर कसं येणार मग, यस दे help their friends. Okay, you can give their answer. Yes, they help to their friends. जर निगेटिव्ह द्यायचं असेल तर नो. You can see we give the answer with the yes as well as no. Okay. Yes मध्ये सुद्धा आन्सर दिला आणि नो मध्ये सुद्धा आन्सर दिला. ठीक आहे. डू दे हेल्प टू देअर फ्रेंड्स मीनिंग काय होतो, ते त्यांच्या मित्रांना मदत करतात का. मग आपण आन्सर काय दिला, यस दे हेल्प टू. इथं टू घ्यायचंय. You have to take the other two here. Okay, we can give the answer yes they help to their friends, and negative you can give the other answer no they do not help to their friends.
आता हे थोडंसं डिस्कस करूया आपण पहिले, ठीक आहे. ज्यांना प्रॉब्लेम्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, यू कॅन सी दॅट एक्झॅक्टली अँड देन विल गो ऑन द पॅसेज. बघा आता इकडे लक्ष द्यायचं तुम्हाला की बाबा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सेंटेन्स बनवले. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय सेंटेन्स बनवला, हा एक पहिला सेंटेन्स बनवला, हा दुसरा सेंटेन्स बनवला, ठीक आहे. बोथ आर सेंटेन्स वी मेड हियर. फर्स्ट नंबर विथ द डज वी मेड अँड द सेकंड वी मेड हियर विथ द डू. म्हणजे पहिला सेंटेन्स आपण डज ना बनवलाय, दुसरा सेंटेन्स डू ना बनवलाय. पण डज ना कोणासाठी आपण वापरतोय, डज ही शी इट आणि सिंग्युलर नाउन असेल तर त्यांच्यासाठी आपण डजचा वापर करतोय. आणि डूचा वापर केव्हा करतोय, वेनेवर वी आर टॉकिंग अबाउट द विथ द ही सॉरी विथ द यू, दे, प्लुरल नाउन किंवा आय असेल किंवा वी असेल यांच्याबद्दल जर बोलत असेल तर आपण काय वापरायचंय, डू वापरायचंय. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आपण डूचा वापर केलाय, ठीक आहे. आता या स्ट्रक्चरचा वापर करून आपण सेंटेन्स बनवलेले आहेत. And I told you that we are using the simple present tense yes no type question for getting confirmation. म्हणजे काहीतरी कन्फर्म करून घेण्यासाठी आपण yes no type चा वापर करत असतो. प्रत्येक yes no type बघा, each one the yes no type we are using the for the getting confirmation. म्हणजे काहीतरी आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं असतं yes मध्ये किंवा no मध्ये, त्यासाठी आपण yes no type चा वापर करत असतो, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन होता, डज ही अर्न मनी फॉर हिज फ्युचर. काय क्वेश्चन होता, डज ही अर्न मनी फॉर हिज फ्युचर. याचा मीनिंग काय होतो, तो त्याच्या भविष्यासाठी. बघा ही जो घेतला आपण तो काय सब्जेक्ट आहे आणि इकडे दे घेतला तो सब्जेक्ट आहे. बघा इथे ही घेतला तो सब्जेक्ट आहे, इथे दे घेतला तो सब्जेक्ट आहे. अर्न इट्स ऑन द V1 ओके अँड सेकंड सेंटेन्स हेल्प इट्स ऑन द V1. आणि मनी आपण जो वापरला तो ऑब्जेक्ट आहे. काय ऑब्जेक्ट आहे. आता हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण इथे वापरला होता, इथे वापरला तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट वापरलाय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपण यूज केलेला आहे. लक्षात ठेवायचं की व्हॉट कॅन यू यूज देअर इज, आपण काय वापरतो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि देअर फ्रेंड्स हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, एवढं लक्षात ठेवायचं आहे. दे हेल्प टू देअर फ्रेंड्स. आता हे आन्सर दिलं आपण पॉझिटिव्ह मध्ये, हे आन्सर दिलं निगेटिव्ह मध्ये. पण जर तुम्हाला मी विचारत असेल डू यू ब्रश युअर टीथ, तुम्ही आन्सर एकच देणार, येस किंवा नो मध्ये, बरोबर आहे की नाही. वी कांट गिव्ह द बोथ आर आन्सर, तुम्ही दोन्ही आन्सर देऊ शकणार नाहीये. जस्ट ओनली सिंगल आन्सर यू आर गिव्हिंग देअर इज. तुम्ही एकच आन्सर देणार येस मध्ये किंवा नो मध्ये, ओके. तुम्ही एकच आन्सर देऊ शकणार तिथे येस किंवा नो. आता मी तुम्हाला म्हणलं डू यू हेल्प युअर मदर, डू यू हेल्प युअर मदर, तुम्ही काय म्हणणार येस आय हेल्प माय मदर. आता पुन्हा निगेटिव्ह आन्सर देसाल का तुम्ही, नाही, एकच आन्सर देणार येस किंवा नो. आणि येस नो टाईपचा वापर आपण कशासाठी वापरतोय, मी तुम्हाला सांगितलंय की आपण काहीतरी कन्फर्म करून घेतोय त्यासाठी वापरतोय. कशासाठी वापरतोय, कन्फर्म करून घेतोय त्यासाठी आपण वापरत असतो, एवढं लक्षात ठेवा. यू कॅन सी आता हेल्प आपण जो वापरला V1 आहे आणि हा मी तुम्हाला सांगितलं आता इथे आन्सर दिला विथ द यस ॲज वेल ॲज नो. आणि इथे सुद्धा यस आणि नो मध्ये आपण आन्सर दिलाय. हे यस नो टाईप क्वेश्चन आहे. काय यस नो टाईप क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचं. आता आपल्याला जर काय करायचंय, जसं की तुम्हाला भरपूर जण विचारतात प्रश्न, बघा मराठीमध्ये तुम्हाला ऐकायला भेटत असेल असे प्रश्न, तू शेतात जातो का, तू शेतात काम करतो का, ठीक आहे. किंवा असं म्हणत असेल तू शाळेत जातो का. आता सध्याच्या स्थितीत तर आपण जात नाहीये, यु नो दॅट इज प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला माहिती आहे, तर त्यामुळे आता सध्या स्थितीला जात नाहीये. पण आपण काय म्हणतोय, आता असे क्वेश्चन करू शकतो आपण, डू यू जॉईन ऑनलाईन क्लास. काय डू यू जॉईन ऑनलाईन क्लास, मग तुम्ही आन्सर येस किंवा नो मध्ये आन्सर देणार. तुमच्या रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्सने विचारलंय तुम्हाला की डू यू जॉईन ऑनलाईन क्लास, यू कॅन गिव्ह द आन्सर येस ऑर नो. तुम्ही आन्सर देऊ शकता येस मध्ये किंवा नो मध्ये. इट्स डिपेंड ऑन यू विच इज आन्सर यू वॉन्ट टू गिव्ह देअर इज. म्हणजे तुमच्यावर डिपेंड करताय तुम्हाला येस मध्ये आन्सर द्यायचंय की नो मध्ये. जर तुम्ही जॉईन करत असाल तर येस मध्ये, नसेल जॉईन करत तर नो मध्ये. असाही तुम्हाला प्रश्न कोणी विचारू शकतो सध्या स्थितीला, डू यू स्टडी नाउडेज, डू यू स्टडी नाउडेज. पण तुम्ही आन्सर काय देसाल मग, येस किंवा नो. येस आय स्टडी नाउडेज लाईक दिस कॅन गिव्ह देअर आन्सर. आणि नसत कराल तर मग सांगायचं नो आय डू नॉट स्टडी नाउडेज, ओके. आता त्यानंतर तुम्हाला आणखी कोणी प्रश्न करू शकता असं, डू यू रन ऑन रोड, यू कॅन गिव्ह द आन्सर येस ऑर नो. येस आय रन ऑन रोड, नो आय डू नॉट रन ऑन रोड. म्हणजे येस किंवा नो मध्ये, नॉट देअर बोथ आर आन्सर. दोन्ही आन्सर देण्याची गरज नाहीये, जस्ट ओनली सिंग्युलर आन्सर येस ऑर नो. आता जर आपल्याला विचारत असले एखाद्या थर्ड पार्टी बद्दल, थर्ड पार्टी म्हणजे कोणाबद्दल, ही बद्दल, शी बद्दल, इट बद्दल. जसं की तुम्हाला म्हणायचं असेल डज ही प्ले क्रिकेट, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती काढायची असेल तर, किंवा तिच्याबद्दल काढायची असेल तर शी वापरायचंय, आणि त्याच्याबद्दल काढायची असेल तर ही वापरायचंय. जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती काढायची मग तुम्ही काय म्हणताय, डज ही लर्न इंग्लिश, डज ही लर्न इंग्लिश. असा जर आपण क्वेश्चन केला तर याचा मीनिंग काय होतो, डज ही लर्न इंग्लिश, तो इंग्लिश शिकतो का. काय तो इंग्लिश शिकतो का. मग आपल्याला आन्सर काय मिळेल समोरून, येस किंवा नो मध्ये. जर शिकत असेल तर येस, नसत शिकत तर नो. जर तो शिकत असेल तर काय आन्सर देईल, येस ही लर्न्स इंग्लिश. नसन शिकत तर काय देईल, नो ही डज नॉट लर्न इंग्लिश. या प्रकारे, ठीक आहे. आता पुन्हा दुसरा क्वेश्चन असा असेल
डज ही वेक अप अर्ली इन द मॉर्निंग? तो सकाळी लवकर उठतो का? मग आपण आन्सर देतोय यस ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. नसेल उठत तर नो ही डज नॉट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. यू कॅन गिव्ह देअर आन्सर. म्हणजे आपण काही आन्सर देऊ शकतो जे आपल्याला यस मध्ये किंवा नो मध्ये द्यायचं असेल तर. बघा म्हणजे कन्फर्म करून यस असेल तर यस, नो असेल तर नो. आता पुन्हा आपण डू ना क्वेश्चन करतो एखाद्याला, डू दे विन द मॅच? काय डू दे विन द मॅच याचा मिनिंग काय होतो? डू दे विन द मॅच, ते मॅच जिंकतात का? काय ते मॅच जिंकतात का? मग आपण आन्सर काय देणार? यस दे विन द मॅच. किंवा निगेटिव्ह द्यायचं असेल तर नो दे डू नॉट विन द मॅच. आपण आन्सर कसं देणार? यस दे विन द मॅच, नो दे डू नॉट विन द मॅच. जर जिंकत असेल तर यस म्हणायचंय, नसत जिंकत तर नो म्हणायचंय. इट डिपेंड ऑन यू टू व्हॉट डू वॉन्ट टू गिव्ह द आन्सर. म्हणजे काय आन्सर द्यायचंय तुमच्यावर डिपेंड करतं, येस मध्ये द्यायचंय की नो मध्ये द्यायचंय. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवायचं की आपण येस केव्हा द्यायचं आणि नो केव्हा द्यायचं. इफ यू अंडरस्टँड दॅट देन यू कॅन मेक द अदर प्रॉपरली सेंटेन्सेस. जर तुम्हाला समजलं तर तुम्ही प्रॉपर सेंटेन्स बनवू शकता. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? बघा आता आपल्याला सेंटेन्स बनवायचे पुढे. जसं की आता आपण काय करतोय, आता सेंटेन्स बनवायचे असेल तर आपल्याला शब्दसाठा पाहिजे. शब्दसाठा असेल तर तुम्हाला जमेल ही. ठीक आहे, मी तुम्हाला वर्ड्स पाठवून देतो आज. ज्याच्याकडे कम्प्युटर असेल ते कम्प्युटरमध्ये कन्वर्ट करून घ्या एक पुरती देवमध्ये, आणि तुम्हाला वर्ड मी पाठवून देतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजेल. ठीक आहे, शब्द पाहिजे आपल्याकडे, ते म्हणजे कोणते? वर्ब. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे वर्ब. मी तुम्हाला सांगितलं होतं वॅकॅब्युलरी ज्या की पार्ट ऑफ स्पीच आहे. पार्ट ऑफ स्पीचच्या वॅकॅब्युलरी म्हणजेच काय? जे की पार्ट ऑफ स्पीचचे जेवढेही वर्ड आहे ते इम्पॉर्टंट आहे बोलता वेळेस. ठीक आहे, आता तुम्हाला स्ट्रक्चर तुमच्या समोर असतात, पॅसिव्ह स्ट्रक्चर तुमच्या समोर येत आहे, पण तुमच्याकडे काय पाहिजे? वर्ड साठा सुद्धा पाहिजे. ठीक आहे, शब्द साठा जर तुमच्याकडे असेल देन यू कॅन द कन्वर्ट दॅट इन द स्ट्रक्चर. बट यू डोंट नो हाऊ दॅट द वॅकॅब्युलरी, हाऊ कॅन यू कन्वर्ट दॅट इन द स्ट्रक्चर? जर तुमच्याकडे वॅकॅब्युलरी नसेल तर तुम्हाला कन्वर्ट केल्या जाणार नाही. दॅट्स वाय द वॅकॅब्युलरी नेसेसरी टू दॅट. ओके, आय विल सेंड टुडे हिअर डेफिनेटली ऑन युअर ग्रुप, बट यू हॅव टू रीड ॲट द होम. ओके, मी तुमच्या ग्रुपवरती आज मी टाकतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते वर्ड्स काय केलं जाईल. शब्द साठा कशासाठी पाहिजे? कारण की आपण आता पॅसिव्ह बनवतोय, पॅसिव्ह मध्ये आपण थर्ड फॉर्म काय घेतोय नेमका आपल्याला तो माहिती पाहिजे. पास्ट पार्टिसिपल काय वापरतो तो आपल्याला माहिती पाहिजे. कोणत्या वर्बचा मिनिंग काय होतो तो सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. माहिती असेल तर देन यू कॅन मेक द प्रॉपर सेंटेन्स. माहिती नसेल तर हाऊ कॅन यू मेक द सेंटेन्स? जर माहिती नसेल तर म्हणू शकणार नाही ना. म्हणून त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? वर्ड साठा पाहिजे. आणि वर्ड साठा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बोलण्यासाठी अडचण येत नाही. आता वर्ड साठा त्याचबरोबर स्ट्रक्चर आहे तुमच्याकडे टेन्स. बघा काय बोलताना मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा सराउंडिंग एरियाला तुमच्या ज्या काही गोष्टी असतील, विच एव्हर थिंग्स ऑफ द सराउंडिंग ऑफ युअर एरिया. फॉर एक्झाम्पल यू आर इन द फार्म, यू शुड थिंक इन इंग्लिश. You have the mobile nowadays. Each one have the mobile. You can search that anything and you can get the by the Google. बघा एखादा वर्ड तुम्हाला नाही आठवला तर तुम्हाला गुगल हेल्प करू शकतो, तुम्ही सर्च करा. ठीक आहे, आणि त्याला पाठच ठेवायचं म्हणजे त्याला सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि निगेटिव्ह थिंक करूच नका. मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही निगेटिव्ह थिंक करत असेल देन हाऊ कॅन यू गेट दॅट, म्हणजे तुम्हाला ते जमणार नाही. ओके, त्यासाठी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. आणि ती निगेटिव्ह सिच्युएशन जरी असेल, ओके, युअर निगेटिव्ह सिच्युएशन बट यू शुड मेक देअर द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तुमची निगेटिव्ह सिच्युएशन जरी असेल पण तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की पेन्स म्हणजे काय? दर्द होणार. जरी आपल्याला दर्द असेल, भरपूर आपल्याला काय होतंय, वेदना होत आहे, पण तरी सुद्धा आपण काय, वेदना म्हणजे काय आपल्याला समजत नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे, पण तरी सुद्धा आपण त्याला लिव्ह करू नका. यू हॅव बी कंटिन्यू. तुम्हाला लवकरात लवकर समजेल, ते ऑटोमॅटिक समजेल. काय होतं, स्टार्टिंग असते, स्टार्टिंग आपण बिल्डअप करू शकत नाही. ठीक आहे, तर दॅट्स वाय आय एम टेलिंग टू दॅट बी कंटिन्यू. ओके, यू डेफिनेटली लर्न दॅट. टुडेज डे इज व्हेरी बॅड. आता आपल्याला माहिती आहे की आजचे दिवस आहे खूप बॅड आहे, बट आफ्टर सम डे विल कम द नाईस डे. ओके, सो वेट सम डेज, आपल्याला वेट करायचं आहे. आफ्टर देन वी कॅन गेट डे द नाईस डे. आता त्यानंतर आपल्याला चांगले दिवस आपल्याला दिसून येतील. ठीक आहे, सो बी कंटिन्यू. आणि आताच्या सध्याच्या स्थितीला तुम्ही स्टडीमध्ये राहणं गरजेचं आहे. मी वारंवार सांगत असतो तुम्हाला की बाबा आत्ताचा जो टाइम आहे, जर तुम्ही स्टडीमध्ये राहिला तर तुमचे जे की लाईफ असेल, ओके, युअर लाईफ, ओके, बेटर देर. अदरवाईज युअर लाईफ विल बी द स्पॉइल देर. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा जर तुम्ही आज राहिला तर बेटर असेल, अदरवाईज तुमची लाईफ स्पॉइल होईल, खराब होईल. सो मी तुम्हाला काल सांगितलं होतं बाबांनो की बाबा काय करा,
मला पाठवा होमवर्क, बट काही जणांनी पाठवला काही नाही पाठवला, नो प्रॉब्लेम, बट एव्हरी डे यू हॅव टू सेंड दॅट. ओके, इथून पुढं पाठवत चला. ठीक आहे. आता आपण ही सिंपल प्रेझेंट टेन्स बघत आहोत, ऍक्टिव्ह विथ पॅसिव्ह बघत आहोत. आता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये डिफरंट मी तुम्हाला सांगितलं होतं, पण पुन्हा एकदा सांगतोय. सेंटेन्स कसे बनवायचे ते पण तुम्हाला मी सांगितलं होतं. whenever we are making the active into passive sentences, म्हणजे ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये आपण जर सेंटेन्स बनवत असेल तर आपल्याला पहिले डोक्यात ठेवायचं आहे की बाबांनो, आपण ऍक्टिव्ह इंटू पॅसिव्ह बनवताना वाटणे किंवा टू होमने आपल्याला ऑब्जेक्ट सापडायला पाहिजे, म्हणजे फाइंड आउट व्हायला पाहिजे. आता वाटणे आणि टू होमने कसा फाइंड आउट व्हायला पाहिजे, तर लक्ष द्या एक मिनिट इकडे बघा. इथं मनी तुम्हाला दिसून येत आहे, दिसतंय, मी त्याच्यावर क्लिक करतोय बघा. आता मी कलर चेंज करतो क्लिक करण्यासाठी, थोडा कलर चेंज केला ना तर मग तुम्हाला रेड घेतो, सॉरी. थोडे वेगळे बघा. इथे तुम्हाला दिसतंय मनी, दिसतोय मनी. मी त्याच्यावर क्लिक करतोय ते मनी जो ऑब्जेक्ट आहे, मी तुम्हाला सांगितलंय वाटणे आणि टू ने आपण ऑब्जेक्ट फाइंड आउट करतो, अदरवाईज आपल्याला ऑब्जेक्ट फाइंड आउट होत नाही. ठीक आहे, वाटणे आणि टू नेच आपण ऑब्जेक्ट फाइंड आउट करू शकतो. यू कॅन फाइंड आउट द ऑब्जेक्ट इन ओनली विथ द वाट और टू. आता वाट आणि टू ना कसा, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. मी तुम्हाला सांगितलं होतं काय असतो, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. मी डायरेक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला सांगितलं होतं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुद्धा सांगितलं होतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतो, विच एव्हर वी आर फाइंडिंग विथ द वाट अँड टू. कशाने फाइंड आउट करतोय, वाटणे आणि टू होमने आपण फाइंड आउट करतोय, त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. कोणता ऑब्जेक्ट म्हणतोय, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. आणि सॉरी, वाटणे आपण फाइंड आउट करतो त्याला डायरेक्ट म्हणतोय, आणि टू होमना फाइंड आउट करतो त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट म्हणतोय. लक्ष द्या पुन्हा, इट्स हॅपन बाय द मिस्टेक. ओके, नाउ यू कॅन सी द वाटणे जो आपण आपल्याला ऑब्जेक्ट सापडतोय, जसं की आता डज ही अर्न मनी फॉर हिज फ्युचर, हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये ऑब्जेक्ट मनी आहे. ओके, तो त्याच्या भविष्यासाठी काय कमवतो, पैसा कमवतो. म्हणजे वाटणा जर आपण क्वेश्चन केला तर आपल्याला काय सापडेल, मनी सापडेल. बट आपण टू हुम न केला तरी आपल्याला सापडत नाही. पण सेकंड क्वेश्चन मध्ये टू हुम डू दे हेल्प, असा जर आपण क्वेश्चन केला, टू हुम डू दे हेल्प, ते कोणाला मदत करतात, तर आपल्याला आन्सर काय मिळेल, देअर फ्रेंड्स आपल्याला ऑब्जेक्ट सापडेल. लक्षात ठेवायचं की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याच्यातला फरक काय. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय, whenever we are the making active into the passive voice, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच आपण तो वाटणे आपल्याला फाइंड आउट होतो. कशाने होतोय, वाटणे होतो. आणि इनडायरेक्ट म्हणल्यानंतर काय, आपल्याला जो टू होमने फाइंड आउट होतो. हे तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे. ठीक आहे, हे तर तुम्हाला जमतंय. आता कधी कधी काय असतं, पॅसिव्ह मध्ये आपल्याला सब्जेक्ट दिसून येत नाही, सब्जेक्ट नसतो, सेंटेन्स हा वर्बने सुरुवात झालेला असतो, मग ते लेट पॅसिव्ह असतात, ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं, गो देअर, स्पीक इंग्लिश. आता मी एक सेंटेन्स घेऊन दाखवतो तुम्हाला, एक म्हणजे तुम्हाला काय राहील, आपण ते नंतर बघणार आहोत, पण मी तुम्हाला एक सेंटेन्स घेऊन दाखवतोय जेणेकरून तुम्हाला ते समजेल. बघा, मी ते एक सेंटेन्स घेतोय, स्पीक इंग्लिश. मी हा सेंटेन्स घेतला. हा सेंटेन्स कशामध्ये आहे, ऍक्टिव्ह मध्ये आहे. कशामध्ये आहे, ऍक्टिव्ह मध्ये आहे. ऍक्टिव्ह मध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. कोणता सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. कोणते वाक्य, आज्ञार्थी वाक्य असतात. आज्ञार्थी वाक्याचा वापर आपण कशासाठी करतोय, जेव्हा आपण समोरचा व्यक्ती असतो, समोर आपल्या समोरासमोर आहे, जसं की आपली आई आहे, आपले वडील आहे, आपला भाऊ आहे, आपली बहीण आहे, तर आपण त्यांना भरपूर गोष्टी सांगत असतो, पाणी दे, इकडे तिकडे जा. ओके, असे सेंटेन्स असतात, त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. कोणते सेंटेन्स म्हणतोय, वी आर सेइंग दॅट द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स.
आणि यांचे जर आपल्याला पॅसिव्ह बनवायचे असेल तर थोडंसं कॉम्प्लिमेंट असतं. कॉम्प्लिकेटेड कसं असतं बघा. बघा आता हा जो पॅसिव्ह बनवायचा झाला तर मी याला पॅसिव्ह बनवतो. बघा पॅसिव्ह कसा बनेल. लेट इंग्लिश बी स्पोकन. खूप सोपं आहे. लेट इंग्लिश बी स्पोकन. ओके इथं सब्जेक्ट नसतो. वी कॅन्ट देअर द सब्जेक्ट. विदाउट सब्जेक्ट वी आर मेकिंग दॅट. इथं डायरेक्टली आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हा समोरच्या व्यक्तीला असतो. आपण त्याचं नाव घेत नाही. आपण त्याचं म्हणजे प्रोनाउन सुद्धा वापरत नाही. आपण डायरेक्टली काय करत असतो त्याच्याशी चर्चा करतो. वी आर टॉकिंग विथ द हिम विथ डायरेक्टली देर इज. वी आर नॉट टेकिंग देअर द एनी सब्जेक्ट. सब्जेक्ट आपण वगैरे घेत नाहीये तिथे. तर विदाउट सब्जेक्ट आपण तो सेंटेन्स बनवत असतो. लक्षात ठेवा. ओके वी आर मेकिंग दॅट द विदाउट सब्जेक्ट. त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणत असतो. काय म्हणतोय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण त्याला म्हणत असतो. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे इथपर्यंत समजलंय. आता हे जे पॅसिव्ह बनवायचे आहे तर पॅसिव्ह बनवताना काय करणार आपण फक्त स्ट्रक्चर घेणार. आपण लास्ट लेक्चरला सुद्धा घेतला होता तो स्ट्रक्चर. आणि स्ट्रक्चर काय आहे बा येस नो टाईप मध्ये काय स्ट्रक्चर येईल. कोण म्यूट वर नाहीये प्लीज म्यूट ऑन. चालेल इथपर्यंत समजलं तुम्हाला सगळ्यांना. हो सर. ओके आवाज सगळ्यांना कोणाचा साऊंड आहे. ओके आवाज कोणाचा करू जो म्यूट नाहीये बघा पंढरनाथ गायकवाड. कल्याणी कम ऑन द म्यूट. म्यूट कर. बघा इकडे लक्ष द्या. उद्या तुम्हाला काय करायचं सेंटेन्स बनवायचे. ठीक आहे एवढे मेक द सम सेंटेन्सेस. ओके आणि मला सेंड करा. एक जे एस नो टाईप आहे ऍक्टिव्ह मध्ये बनवा ते पॅसिव्ह मध्ये बनवा. ठीक आहे यू हॅव टू सेंड मी दॅट टुमॉरो अँड टुमॉरो विल डिस्कस इच अदर. ओके म्हणजे जसं की मी तुम्हाला काय करणार एकेकाला प्रश्न विचारणार. ठीक आहे जसं की मी आता फक्त मला प्रश्न विचारायचा झाला मंगेशला तर मी मंगेशला विचारेल. ठेवा कल्याणी. बघा जर मला प्रश्न विचारायचा असेल एकाच व्यक्तीला विनोदला विचारायला विनोदलाच विचारेल. अल्ताफला विचारायचं अल्ताफला म्हणजे प्राजक्ताला विचारायचं असेल प्राजक्ताला. म्हणजे प्रत्येकाला मी प्रश्न विचारणार. ठीक आहे आणि प्रश्न म्हणजे हेच जे आपण शिकतोय तेच प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे यू हॅव टू गिव्ह द आन्सर विथ द येस ॲज वेल ॲज नो. उद्या फक्त क्वेश्चनरी असेल आपली आणि क्वेश्चनच घेणार आपण. ठीक आहे सो प्रिपेअर ॲट द होम. घरी प्रिपेअर करा आणि tomorrow will take that next question session only. okay question असेल yes no type and ws type. ws type म्हणल्यानंतर आपण ws type पहिलं हे करूया डिस्कस करूया पण पहिले आपण yes no type ची डिस्कशन घेऊया. ओके आणि ओके यू हॅव टू प्रिपेअर दॅट अबाउट इट विच इज द वेल लर्न. ओके जे आपण शिकलोय त्याच्याबद्दल प्रिपेअर राहा. टुमॉरो विल टेक दॅट नाव विल लिव्ह. ओके आता आपण लिव्ह होतोय तर उद्या शार्प जो टाइम दिला जाईल तुम्हाला त्या टायमाला जॉईन व्हा आणि डोंट रिमेन द absent. absent राहू नका. म्हणजे absent याच्यावरती absent म्हणजे तुम्ही इथं प्रेझेंट राहू शकत नाही. सो जॉईन द मीटिंग एव्हरी डे अँड इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम शेअर मी दॅट. अँड आता आपण डिस्कशन सुद्धा करणार आहोत त्याच्याद्वारे. तर उद्या डिस्कशन होईलच आपलं आणि एकदम डिस्कशन चांगल्या प्रकारे होणार बिकॉज इट्स ऑनलाईन बट वी आर डिस्कसिंग व्हेरी नाईसली. ओके सो नाव आय एम द disconnecting because time is over. Bye, see you tomorrow. Good night everyone and take care. Good night, sir. Sir.
कल्याणी म्यूट होत नाही का? झाले सर म्यूट. ओके ओके. क्वेश्चन बनवून पाठवले होते तू? हो सर. ओके. ठीक आहे, उद्या पण क्वेश्चन बनवून पाठवा. उद्या प्रॅक्टिस घेऊ आपण. नाव विल लिव्ह नाव मीटिंग. सर मी पण सेंड केलते ना. हो हो, मी चेक केले तुझे. हॅलो सर. Okay, okay. Thank you. And tomorrow we'll make that. Everyone now log out, okay? Yes sir.